हॅलो. गुड इव्हनिंग मॅम. स्क्रीन विजिबल आहे? Yes, sir. हॅपी न्यू इयर दोघे मॅम. हॅपी न्यू इयर दोघांना पण. आज आपण गुगल ॲड्स कंटिन्यू करूया. तर आपण इथं गुगल ॲड्सच्या डॅशबोर्डवरती आलेलो आहे. देन इथं न्यू कॅम्पेनवरती जाऊन क्रिएट कॅम्पेन विदाउट गायडन्स आपले सर्च झाली आहे, परफॉर्मन्स झाली आहे, डिमांड, डिस्प्ले इथपर्यंत आपल्या कॅम्पेन झालेले आहे. देन इथं आपली शॉपिंगची कॅम्पेन आहे. इथं आपण शॉपिंग सिलेक्ट केलं. ओके. हां. देन आता मी तुम्हाला दाखवतो शॉपिंगच्या कॅम्पेन्स कशा रन होतात. ओके. तर इथे तुम्ही सर्च केलं बेस्ट लॅपटॉप अंडर 50,000. ओके. तर हा दिसतो तुम्हाला स्पॉन्सर रिझल्ट. त्यांनी शॉपिंग ॲड रन केली ॲमेझॉनवाल्यांनी. परत आपण इथं शॉपिंगच्या जरी याच्यामध्ये गेलो तरी इथं आपल्याला ते स्पॉन्सर म्हणून दिसून जाईल. एक सेकंड. हे आता ॲमेझॉनने काय केलं त्या लॅपटॉपसाठी आहे ना स्पॉन्सर ॲड रन केलेली आहे. आपण इथं सर्च काय केलं बेस्ट लॅपटॉप अंडर 50,000. तर हा काय त्यांचा कीवर्ड आहे बरोबर. जसे आपण कीवर्ड ॲड करतो त्यावेळेस त्यांनी ॲड रन करताना हा कीवर्ड यूज केला असेल. तर इथं पण अशा टाईपमध्ये तुम्हाला स्पॉन्सर म्हणून दिसतं. आत्ता मला इथं दिसत नाही आहे. नाही बघा इथं स्पॉन्सर रिझल्टमध्ये पण ॲमेझॉनचं दिसतंय, बाकीच्या कुणाचं स्पॉन्सर दिसत नाही. तुम्ही फक्त बेस्ट लॅपटॉप जरी केलं ते बघा स्पॉन्सर रिझल्टमध्ये काय दिसतंय मॅकबुकचं दिसतंय. म्हणजे ॲपलनी ॲड रन केलेले आहे बेस्ट लॅपटॉपचा त्यांनी कीवर्ड यूज केलेला आहे. आता इथं मी ॲड्रेस वगैरे नाही टाकला किंवा प्राईस नाही टाकली, त्यामुळे तुम्हाला ॲपलची ॲड दिसते स्पॉन्सरमध्ये. हे लिओनिओचे पण स्पॉन्सरमध्ये आहे. आता हे 3 ॲड्स आहेत त्या स्पॉन्सरमध्ये दिसतात मला. ओके. तर हे कळालं शॉपिंग कॅम्पेन कशी असते म्हणजे. Yes, sir. तर आता आपण गुगलवरती डायरेक्टली तर शॉपिंग कॅम्पेन रन करू शकत नाही, कारण की आपल्याकडे ई कॉमर्सची वगैरे वेबसाईट नाही लाईक बरोबर. आता आपण जिथपर्यंत स्टेप्स होत्या तिथपर्यंत करूया. इथं आपल्याला एक गुगल मर्चंट अकाउंट असतं, ते तुम्हाला क्रिएट करावं लागेल. ते जे ऑप्शन येतं कनेक्ट म्हणून. माझं इथं ऑलरेडी मर्चंट अकाउंट कनेक्ट आहे. तुम्हाला दाखवतो मी. गुगल मर्चंट सेंटर केलं ना तुम्ही, इथं स्टार्ट नाव करायचं. इथं तुम्हाला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं मर्चंट सेंटरवरती. इथं बघा मी इथं प्रथमेश मार्केटिंग म्हणून एक अकाउंट क्रिएट केलं होतं. देन इथं ते मर्चंट सेंटर आय डी दिसते. इथं गुगल शॉपिंग दिसते. म्हणजे आपण गुगलवरती ज्यावेळेस प्रोडक्ट्स वगैरे लाईव्ह करेल ना त्यावेळेस आपण ॲड करू शकतो. इथं प्रोडक्ट्समधनं जाऊन जर प्रोडक्ट्स ॲड करायचं ऑप्शन आलं तर तुम्ही प्रोडक्ट्स ॲड करू शकता. आत्ता आपल्या याच्यामध्ये एक पण प्रोडक्ट्स ॲड नाहीत बरोबर. तिथे फक्त तुम्हाला मर्चंट सेंटरवरती तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं. त्याने इथं आपण आत्ता इथं अशा टाईपमध्ये तुम्हाला अकाउंट दिसेल तुमचं. ज्या इथं कंटिन्यू विथ अ शॉपिंग कॅम्पेन, इथं कॅम्पेनचं नेम द्यायचं. देन इथनं कंटिन्यू करायचं. आणि इथं आपलं बजेट आहे, तर तुम्ही बजेट तुमच्या याने लावू शकता. त्यानंतर कॅम्पेन टोटल बजेट असतं, म्हणजे जे आपण सगळे कॅम्पेन्स केलेत ना ते एका अंडरमध्ये पण तुम्ही करू शकता. म्हणजे जे सर्च असेल, परफॉर्मन्स असेल, डिस्प्ले असेल, ते एका कॅम्पेनच्या अंडरमध्ये तुम्ही सगळ्या कॅम्पेन्स रन करू शकता. त्यावेळेस तुम्ही कॅम्पेन बजेट यूज करणार. कॅम्पेन बजेटला हाय बजेट लागतं, जस्ट लाईक की 10,000 20,000 अशा टाईपमध्ये.
जर तुम्हाला फक्त एकच ॲड रन करायची असेल तर मग तुम्ही डेली बजेट चूज करू शकता. मी तुम्हाला ती PDF शेअर केली ना, त्याचे फुल फॉर्म्स वगैरे तुम्ही एकदा नीट लर्न करून घ्या. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. CPC काय असतं, पेपर क्लिक काय असतं. ओके. नाही तर आपलं बिडिंगमध्ये मॅक्सिमम क्लिक्सच ठेवायचं. बघा, कॉस्ट पर क्लिक बिड लिमिट. म्हणजे इथं तुम्हाला मी PDF शेअर केलं होतं बरोबर. त्याच्यामध्ये आत्ता आपण इथं ₹1500 लावतो. तर एका कॉस्टसाठी तुम्हाला किती रुपीज लावायचे ते. तर अशा टाईपमध्ये तुम्ही लावू शकता. कॉस्ट पर क्लिक म्हणजे एक जर क्लिक केलं, इथं जे आता ॲड दिसते ना, ह्याच्यावरती जर क्लिक केलं तर एका क्लिकसाठी तुम्हाला किती बजेट लावायचं आहे तुमचं. तर अशा टाईपमध्ये तुम्ही लावू शकता. आता ₹1000 असला आपला तर ₹2 आपण लावू शकतो. म्हणजे आपले जर 500 क्लिक्स आल्या तर ते ₹2 एका क्लिकसाठी जाणार. अशा टाईपमध्ये आपण इथे लावू शकतो. जर नसेल लावायचं तर इथं फक्त ते अनटिक ठेवायचं. इथनं सगळं आल्यानंतर नेक्स्ट स्टेप, देन आपलं लोकेशन. जसं आपण ऑडियन्स वगैरे ॲड करतो. शॉपिंगची ॲड पण तुम्हाला कुठल्या याच्यासाठी लावायची म्हणजे स्टेट वगैरे. देन आपली ॲड पॉलिटिकलच्या ॲड्समध्ये आहे की नाही हे नाही करायचं. मोर सेटिंग्समध्ये स्टार्ट डेट एंड डेट. इथं नेटवर्क्समध्ये आता ऑल इन्क्लूड गुगल पार्टनर. इथं स्टार्ट डेट एंड डेट तुम्हाला ॲड करायचं असेल तर इथून तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे ॲड कुठल्या डेटला चालू व्हायला पाहिजे, कुठल्या डेटला एंड झाली पाहिजे. देन नेक्स्ट कॅम्पेनचं नेम आहे. ओके. आणि इथं तुम्हाला ॲड प्रोडक्ट्सचं पण ऑप्शन येईल किंवा युजर सिलेक्शन प्रोडक्ट्स. म्हणजे जे आत्ता माझ्या मर्चंट सेंटरमध्ये प्रोडक्ट्स आहेत ते मी सर्च करू ॲड करू शकतो. इथं इलेक्ट्रॉनिक्स केलं मी तर 2-3 प्रोडक्ट्स ॲड करतो. इथं कॅटेगरी वाईज पण तुम्ही ॲड करू शकता प्रॉडक्ट टाईप वगैरे. अँड सेव्ह. नेक्स्ट. तर इथं आपल्याकडे ॲडचा प्रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे. कारण की आपल्याकडे प्रॉपर वेबसाईट वगैरे नाही आहे. आपण प्रॉपर ॲड नाही केलेली. ज्यावेळेस आपण प्रॉपर सगळं ॲड करेल, आपली लाईव्ह वेबसाईट असेल जशी की Amazonची वगैरे कशी असते त्या टाईपमध्ये तुम्ही मग शॉपिंगची ॲड कंटिन्यू करू शकता. शॉपिंगचे ॲड्स का रन करायचे असतात गुगलवरती, जर तुम्ही एखादा प्रोडक्ट सेल करत असाल जसं की लॅपटॉपच समजा. इथं गुगल युजर्सनी सर्च केलं बेस्ट लॅपटॉप वगैरे, तर हे काही कीवर्ड्स आहेत. बेस्ट लॅपटॉप अंडर 50K 30K अशा टाईप्समध्ये कीवर्ड्स आहेत. ज्यावेळेस आपण ते कीवर्ड्स ॲड करू त्यावेळेस ते ॲड युजर्सला दिसते बरोबर. त्यासाठी तुम्हाला शॉपिंग ॲड रन करावं लागेल. ओके. शॉपिंग ॲड कळाली सर्वांना. हो सर. तर इथं आता आपण नेक्स्ट कॅम्पेन घेऊया आपली. इथनं नंतर पब्लिश वगैरे केली की झाले. इथं आपली शॉपिंग कॅम्पेन दिसते ॲड. आता ही ड्राफ्टमध्ये. तर गुगलवरती काय होतं ज्यावेळेस आपण कुठली पण कॅम्पेन. डॅशबोर्ड दिसतच नाही. काय मॅम? मी असं गुगल ऍड्स ओपन केलं ना, माझं डॅशबोर्ड ओपनच होत नाही असं स्टार्टिंगला. डायरेक्ट मी म्हणजे आपण रिसेंट जे कॅम्पेन करतोय ना तेच येतं. ओके. तुम्ही इथं होमवरती वगैरे जर केलं ना एकदा रिफ्रेश वगैरे तर ते होऊन जाईल. केलं सर पण असं डॅशबोर्ड ओपनच होत नाही. ओके. असा डॅशबोर्ड तुमचा ओपन व्हायला पाहिजे. हा. इथं तुम्ही गुगल ॲड्सवर त्याच्यावर क्लिक वगैरे केलं ना तर होऊन जाईल ते. ओके, ट्राय करेल परत ओके. एकदा. कारण की तुम्ही प्रिव्ह्यू वगैरे शेअर केलेले आहेत ग्रुपमध्ये. तुम्हाला. हा येस सर, हो केले बट म्हणजे नाही का, जर ते रिसेंट कॅम्पेन असतं ना आपण जिथे हो स्टॉप हो. केलेलं असतं ना, यस यस. परत तिथे ते हे होतं.
येस. तुम्ही एकदा ते स्क्रीन वगैरे रिफ्रेश केली ना किंवा इथनं जरी सिलेक्ट केलं ना, तरी तुमचं ते अकाउंट ओपन होऊन जाईल. ओके सर, ठीक ओके. आहे. आणि तर न्यू कॅम्पेन आपली. हे तुम्ही आत्ता एआयचं वगैरे ऑब्जेक्शन वगैरे घेऊ शकता, म्हणजे त्याचं जर आता आपल्याला स्टार्टिंगपासून क्रिएट करायची असते, बरोबर? ह्याच्यामध्ये फक्त काय आहे, सेलसाठी ॲड रन करू शकता, लीड्स पाहिजेत, वेबसाईट ट्रॅफिक, ॲप प्रमोशन, अवेअरनेस आणि लोकल स्टोअर व्हिजिट. आणि इथं आपण विदाऊट गायडन्स केलं तर हे आपण ॲड्स आहेत, बरोबर? आत्ता इथं शॉपिंग आपली झाली. आता व्हिडिओ ॲड्सला ह्याच्यामध्ये यूट्यूब ॲड्स पण बोललं जातं, म्हणजे त्याचं दुसरं नेम यूट्यूब ॲड्स आहे व्हिडिओ ॲड्सचं. देन इथं बघा, तुम्ही आता व्हिडिओ सिलेक्ट केला, बरोबर? इथं व्हिडिओ व्ह्यूज, देन इथं नॉन स्किपेबल, यूट्यूब सबस्क्रिप्शन वगैरे तुम्ही इथनं ॲड करू शकता, कशासाठी तुम्हाला ॲड रन करायचे. आता आपल्याकडे चॅनल नाही आहे, तिथं आपण फक्त नॉन स्किपेबल घेऊया, देन कंटिन्यू. ओके. आणि इथं आपलं कॅम्पेनचं नेम, इथं तुम्ही कॅम्पेनचं नेम वगैरे देऊ शकता त्याला. आणि इथं टोटल बजेट किंवा डेली बजेट, इथं 1500 रुपीज मी ॲड केलं. स्टार्ट डेट, एंड डेट, देन आपलं नेटवर्क बघा. नेटवर्कमध्ये काय, गुगल टी व्ही आणि गुगल व्हिडिओज पार्टनर ऑन द गुगल डिस्प्ले नेटवर्क. तर यूट्यूब तर सिलेक्टच असणार, पण गुगल टी व्हीवरती आणि गुगल पार्टनर डिस्प्ले नेटवर्कवरती पण आपली ॲड विजेबल असेल. आणि इथं आपलं लोकेशन, म्हणजे लोकेशन पण तुम्ही सेट करू शकता, कुठल्या युजर्सला तुमची ॲड दिसली पाहिजे यूट्यूबवरती. तिथं आता पुणे महाराष्ट्र केलं मी, फक्त एकच लोकेशन, तुम्ही मल्टिपल ॲड करू शकता. देन इथं लँग्वेज, इथं आपण ऑल लँग्वेज सिलेक्ट केले. आणि इथं आपली कॅम्पेनची पॉलिसी काय असेल, तर पॉलिटिकल्स वगैरे नसेल तर आपण इथं नो करणार. देन इथं आत्ता आपल्याला व्हिडिओज ॲड करायचे आहेत, बरोबर? इथं आपण यूट्यूबचे व्हिडिओजचे URL पण ॲड करू शकतो किंवा डायरेक्टली सर्च करू शकतो. हे बघा, इथं मी आता एक व्हिडिओ सिलेक्ट केला. आपलं चॅनल असेल तर आपण आपल्या चॅनलचं नेम वगैरे सर्च करू शकतो किंवा डायरेक्टली त्याची URL कॉपी करायची आणि इथं पेस्ट करायची. तर इथं मी एक व्हिडिओ ॲड केला, अजून दुसरा व्हिडिओ ॲड करू. हे बघा, इथं 5 व्हिडिओज ॲड करायला सांगते ते आपल्याला, आपण आपल्याने करू शकतो. इथं आता मी 3 व्हिडिओज सिलेक्ट केलेले आहेत, बरोबर? डन. देन हे बघा, आता प्रॉडक्ट फीडमध्ये इथं काय दिलं आहे, यूज अ गुगल मर्चंट सेंटर फीड टू शो प्रोडक्ट्स विथ युअर ॲड्स. आता जे आपण प्रोडक्ट्सचे ॲड्स वगैरे जर असं रन करायचे असेल ह्याच्यावर, तर इथनं आपण ऑन करू शकतो. आता आपल्याला फक्त व्हिडिओ ॲड्सच रन करायचे ते. नाही तर ॲडिशनल सेटिंग्समध्ये डिव्हायसेसमध्ये जायचं, सेटअप. आता तुम्हाला कुठल्या कुठल्या डिव्हायसेसवरती तुमची ॲड शो करायची, तर टी व्ही स्क्रीन आहे, टॅबलेट्स आहे, मोबाईल आहे आणि कम्प्युटर आहे. इथनं टी व्ही स्क्रीनवरती दाखवायचे असेल तुम्ही, तर इथनं तुम्ही सिलेक्ट ठेवू शकता. जर नसेल दाखवायचे तर इथनं रिमूव्ह करायचं. आणि इथं ऑपरेटिंग सिस्टीम, म्हणजे जे कुठली सिस्टीम म्हणजे यूज करते ते त्यांना तुम्हाला दाखवायचे, विंडोज 11, 10, तर iOS वगैरे इथनं तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर नसेल करायचं तर नाही केलं तरी चालेल. देन डिव्हायसेस मॉडेल्स वगैरे बघा,
Android आहे, iOS आहे. इथनं तुम्ही डिटेल टार्गेटिंग करू शकता. म्हणजे मोबाईलचे ब्रँड वगैरे असतील, अशा टाईपमध्ये इथनं ॲड करू शकता तुम्ही. देन इथं नेटवर्क, ऑल नेटवर्क. इंडिया सिलेक्ट व्हायचं. हे बघा, इथं एअरटेल आहे, BSNL, आयडिया अशा टाईपमध्ये इथं नेटवर्क आलेले आहेत. देन ॲड शेड्यूल आहे इथं. तर आपलं परत कॅम्पेनचं नेम वगैरे तुम्ही देऊ शकता याला. देन इथं आपला ऑडियन्स आहे. ऑडियन्स कसा ॲड करायचा हे तर माहिती आहे ना तुम्हाला. इथं डेमोग्राफिक्समध्ये इथं अननोन वगैरे असतं ना, त्याला अनटिक करायचं. कारण की आपल्याला प्रॉपर लोकांनाच आपली ॲड दिसली पाहिजे. कारण की एका एका क्लिकचं तिथं आपण पे करतोय. त्यासाठी तिथं अननोन, परत एजमध्ये अननोन, त्याला अनटिक करून टाकायचं. जेवढं आपला डिटेल टार्गेटिंग असेल तेवढी आपली ॲड बेटर रन होईल. देन इथं आपले कीवर्ड्स आहेत. आता कीवर्डसाठी तुम्ही वेबसाईट वगैरे पण ॲड करू शकता किंवा एखादा रिलेटेड कीवर्ड्स ॲड करायचा, ते Google आपल्याला आयडिया देईल. आणि जर तुम्ही आधीच Google कीवर्ड प्लॅनरमधनं कीवर्ड्स फाइंड केले असतील बरोबर, ते पण यूज करू शकता. आता इथं मी रिलेटेड कीवर्ड ॲड केला म्हणजे डिजिटल मार्केटिंग. इथं आयडियाज आलेले आहेत हे बघा. तर हे अख्खेच्या अख्खे पण मी यूज करू शकतो किंवा एखादं पर्टिक्युलर मला पाहिजे असेल, डिजिटल ट्रेनिंग वगैरे बघा, डिजिटल मार्केटिंग, वेबसाईट डिझायनिंग, हे अशा टाईपमध्ये एक एक पण ॲड करू शकतो किंवा ॲड ऑल आयडियाज. म्हणजे जेवढे कीवर्ड्स आले होते तेवढे सगळे इथं ॲड झालेले आहेत. आता गुगलवरती किंवा यूट्यूबवरती कोणी पण या रँडमली कीवर्ड्सने सर्च केलं काही पण, तर त्यांना माझी ॲड काय होईल, विजेबल असेल. देन इथनं तुम्ही टॉपिक्स वगैरे पण ॲड करू शकता. आता आपण ॲड नाही करत आहे. देन इथं प्लेसमेंट्स आहे. यूट्यूब चॅनल, यूट्यूब व्हिडिओ, वेबसाईट, ॲप. इथनं तुम्ही ॲप्सवरती पण ॲड रन करू शकता. तुम्हाला आता बघा ॲप्सवरती दिसले असतील, जसे की फोनपेवरती तुम्ही पेमेंट केल्यावरती तुम्हाला ॲड्स वगैरे दिसतात. ट्रू कॉलरवरती, तर इथनं तुम्ही ते ॲप्स पण सर्च करू शकता. सर रिप्लेसमेंट कशाच्या रिलेटेड असतं? काय मॅम? प्लेसमेंट तेच प्लेसमेंट. मॅम, कुठल्या कुठल्या तुम्हाला ॲपवरती याच्यावरती तुमची ॲड विजिबल करायची आहे. ओके. हे बघा, एकच सेकंड. आता इथं मी ॲप्समध्ये गेलो. इथनं सर्च करायचं ज्या ॲपवरती तुम्हाला ॲड दाखवायची असेल. हे बघा, फोनपे आलं. तुम्हाला आता फोनपेवरती याच्यावरती ॲड दिसल्या असतील चॅट जीपीटीच्या याच्या. ते कशा दिसतात, आपण गुगलला वगैरे सर्च केलेलं असतं काहीतरी, त्याच्या रिलेटेड ते आपल्याला लगेच ॲड्स दिसतात. अशा टाईपमध्ये तुम्ही इथनं ॲड्स सिलेक्ट करू शकता. तुम्हाला कुठल्या ॲपवरती ॲड दाखवायची आहे, कुठल्या चॅनलवरती ॲड दाखवायची आहे. तर ट्रू कॉलरला तुम्ही कॉल एंड केल्यानंतर पण तुम्हाला ॲड दिसते बरोबर. तर अशा टाईपमध्ये तुम्ही इथं ॲप सिलेक्ट करू शकता किंवा परत वेबसाईट पण सिलेक्ट करू शकता. म्हणजे आत्ता काल मी तुम्हाला एक वेबसाईट दाखवली होती बरोबर, क्रिकेटची. तर ती वेबसाईटवरती ॲड होती. तर तशा वेबसाईट पण तुम्ही फाइंड करू शकता. आता आपल्याकडे वेबसाईट वगैरे असेल तर आपण इथं वेबसाईट ॲड करू शकतो. आता इथं एक क्रिकेटची ॲप वेबसाईट आहे बरोबर. ह्याच्यावरती पण ॲड्स रन असतात सारखे. हे आता काय ॲड आहे बरोबर, कॉटन किंगची ॲड आहे. आणि अजून स्क्रोल केलं तर अजून काही ॲड भेटेल. अशा वेबसाईटवरती जर तुम्हाला ॲड लावायची असेल, ही वेबसाईट कॉपी करायची. इथं ती URL पेस्ट करायची. अशा टाईपमध्ये तुम्ही यूट्यूबचे चॅनल्स पण ॲड करू शकता.
देन इथं वेबसाईट आहे. ॲप्स कॅटेगरी वगैरे पण सिलेक्ट करू शकता. म्हणजे कुठल्या कॅटेगरीच्या अंडर तुम्हाला ॲड दाखवायची आहे. जसे की आता ॲप्समध्ये मार्केटिंगचे ॲप्स असतील. तर आता कॅटेगरीमध्ये मॅच होत नाही आहे. इथं वन बाय वन पण तुम्ही ॲप्स वगैरे ॲड करू शकता. आणि इथं यूट्यूबचे चॅनल्स असते ते. म्हणजे जे बेटर चॅनल्स म्हणजे ज्यांना जास्त व्ह्यूज वगैरे असतील बरोबर, डिजिटल मार्केटिंगच्या रिलेटेड, तर त्या चॅनलवरती आपण आपली ॲड लावू शकतो. तर तुम्ही कुठल्या प्रॉडक्टची ॲड लावताय ना, ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. आता जर मी डिजिटल मार्केटिंगचीच ॲड लावतोय, तर मी काय करणार, जेवढे पण डिजिटल मार्केटर्सचे व्हिडिओज आहेत YouTubeवरती, तर त्यांच्याच YouTubeला माझी ॲड लावणार बरोबर. कारण की त्याच रिलेटेड आपलं ऑडियन्स असतं. येस सर. आता जर समजा तुमचा केकचा बिझनेस आहे बरोबर, तर तुम्ही काय करणार मॅम, केकच्या रेसिपीजसाठीच ॲड रन करणार. म्हणजे ज्या YouTubeवरती केकच्या रेसिपीज अवेलेबल आहेत, त्याच व्हिडिओजवरती तुम्ही तुमची ॲड्स रन करणार. अशा टाईपमध्ये तुम्हाला तुमचा ऑडियन्स माहिती पाहिजे. येस सर. जरी तुम्हाला फ्रीलान्सिंगचं वगैरे पुढे जाऊन काम आलं, तर त्याची सगळी डिटेल्स तुम्हाला आधी क्रिएट करावं लागतात. त्यांचा ऑडियन्स काय आहे, एज लिमिट काय असेल त्याची, लोकेशन काय असेल, हे सगळं तुम्हाला आधी माहिती पाहिजे. तर इथं आपण 1-2 फोनचे ॲप वगैरे ॲड केलेले आहेत. जर अजून काय ॲड करायचं असेल, तर ते आपण ॲड करू शकतो. देन इथं बघा, ॲड अप टू 5 व्हिडिओज, यूज बफर ॲड स्टँडर्ड टू नॉन स्किपेबल ॲड्स, 30 सेकंड नॉन स्किपेबल ॲड्स. म्हणजे आता इथं आपल्याला व्हिडिओज ॲड करायचे ते. तर आता तुम्ही 5 व्हिडिओज ॲड करू शकता. तर तुमचं चॅनल असेल तर तुम्ही तुमच्या चॅनलवरनं पण तुमची ॲड रन करू शकता. बघा इथे दिसतंय स्पॉन्सर दिसतंय. इथे 2.21 सेकंडचा टाईम दिसतोय. तर इथं मी 3 व्हिडिओज सिलेक्ट केलेले आहेत. तुम्ही इथं मिनिमम 5 वगैरे करू शकता. आणि इथं आपली फायनल URL, म्हणजे जी आपली वेबसाईट असेल, काय असेल, परत YouTubeचं चॅनल वगैरे असेल, त्याची पण URL तुम्ही देऊ शकता. देन इथे डिस्प्ले पाथ. तर कॉल टू ॲक्शन बटन. आत्ता आपण व्हिडिओ ॲड्स रन करतो बरोबर, त्याच्या रिलेटेड काय असेल, वॉच नाऊ. साइन अप वगैरे पण असतं ज्यावेळेस आपण प्रमोशन वगैरे करतो आपल्या वेबसाईटचं बरोबर. कारण की आता मी काय टाकले, आपली वेबसाईट पण टाकलेली आहे. तर मी साइन अप वगैरे पण ॲड करू शकतो, किंवा लर्न मोर. जास्त तर यूट्यूब ॲड्सवरती वॉच नावचं याचं बटन ॲड असतं. देन इथं हेडलाईन टाकायची. आणि हे बघा इथं आपल्याला प्रिव्ह्यू दिसतोय आपला. हा टी व्हीचाच प्रिव्ह्यू आहे, हा लॅपटॉपचा आहे. 30 सेकंड नॉन स्किपेबल ॲड्स, आणि इथं कॉम्प्युटरचा आहे. म्हणजे आता आपलं फक्त टी व्ही स्क्रीनवरती आपला प्रिव्ह्यू अवेलेबल दिसतोय. कारण की आपण इथं 30 सेकंडचा अपवरती व्हिडिओ ॲड नाही केले, ते ॲड करून बघूया.
तर इथं तर आपल्याला सगळे 30 सेकंडचे दिसतात. आपण एखाद्या व्हिडिओची लिंक कॉपी करूया. कैसे होता है एसईओ, कैसी होती है डिजिटल मार्केटिंग, कैसा होता है गूगल एड्स. दिस इज व्हाई वी आर कॉलिंग दिस कैसे होता है एसईओ. इथं ते आपल्याला सांगते 30 सेकंडच्या बिटवीनमध्ये व्हिडिओ ॲड करा. कारण की हा आपला व्हिडिओ 12 मिनिट्सचा आहे. पण इथं बघा, आता आपला मोबाईलचा प्रिव्ह्यू अवेलेबल झाला आहे. इथं दिसतंय, ही ॲड दिसते, म्हणजे आपला जो व्हिडिओ आपण ॲड केला होता तो दिसतोय त्याचं. आणि इथं डिजिटल मार्केटिंग आपलं हे दिसतंय, आपण ॲड केलं होतं काय, हेडलाईन. आणि इथं वॉच नावाचं आपण कॉल टू ॲक्शन बटन दिसलं होतं, ॲड दिलं होतं म्हणजे. आणि इथं स्पॉन्सर म्हणून दिसतं, इथं आपली वेबसाईट दिसते. आणि अशा टाईपमध्ये इथं आपलं लॅपटॉपच्या स्क्रीनवरती व्हिडिओ दिसेल. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला एक 2 प्रिव्ह्यूमध्ये. इथं एक वॉच नावाचं बटन दिसते आणि इथं एक दिसते. येस सर. आणि आपला टीव्ही स्क्रीनचा प्रिव्ह्यू. आणि आपण एक 30 सेकंडचा पण व्हिडिओ ॲड करून बघूया. सेवन सेकंड. तर हे बघा, आपण आता 30 सेकंडचा पण एक व्हिडिओ ॲड केलेला आहे आपल्या. ओके, तर इथपर्यंत क्लिअर आहे व्हिडिओ ॲड कसे करायचे आहे.
हो सर. ओके. आणि इथं आपलं ते नॉन स्किपेबल वगैरे ॲड होतं. म्हणजे 3 सेकंड्स आधी व्हिडिओ व्हिज्युअल असतो, देन स्किपचं ऑप्शन असतं. देन आपले नेटवर्क वगैरे, आपलं ॲडचं शेड्यूल वगैरे, ऑडियन्स आहे इथं आपला, कीवर्ड्स वगैरे याचं आहे. आणि इथनं आपण नंतर पब्लिश करू शकतो ते ॲड. आणि इथं आता बघा, हे आधी Google व्हेरिफाय करतं. ज्या पण तुम्ही ॲड्स क्रिएट करता ना, त्या सगळ्या ॲड्स आधी Google व्हेरिफाय करतं. जसं Facebookचं वगैरे कसं असतं, आधी ते सगळ्या ॲड्स आधी व्हेरिफाय होतात. आणि तर टिक मार्क आलं, देन तुम्ही ॲड पब्लिश करू शकता. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे व्हिडिओ ॲड? आणि आता आपलं लास्ट ॲड आहे ॲप्सची. आता ॲप्सची ॲड पण आपण रन करू शकत नाही. जसे की शॉपिंगची आणि ॲप्सची ॲड आपल्या कामाची नसते एवढी तर. आपण जशी Facebookवरती ॲड रन केली होती बरोबर, ती पण ॲपची ॲड आपण रन करू शकत नाही, कारण की आपल्याकडे ॲपच नाही आहे अवेलेबल. तरी पण ॲपची कशी दिसते ते बघूया. देन इथं ॲपच्या ॲडसाठी 3 हे आहेत, म्हणजे ॲप इन्स्टॉल केला पाहिजे, ॲपवरती एंगेजमेंट पाहिजे, किंवा ॲप प्री रजिस्ट्रेशन. म्हणजे काय काय ॲप्स बघा कमिंग सून वगैरे असतात बरोबर, त्या टाईपमध्ये तुम्ही ॲड रन करू शकता. ॲप प्री रजिस्ट्रेशन हे फक्त अँड्रॉइडसाठी असतं. आणि हे ॲप एंगेजमेंटसाठी तुमच्याकडे मिनिमम 50K इन्स्टॉल्स पाहिजेत, म्हणजे 50,000 लोकांनी तुमचा ॲप इन्स्टॉल केला पाहिजे, तर तुम्ही ॲप एंगेजमेंटची ॲड रन करू शकता. किंवा डायरेक्टली ॲप इन्स्टॉलची करायची. आणि इथं सिलेक्ट मोबाईल प्लॅटफॉर्म्स, ते अँड्रॉइड आहे की iOS आहे, दोन्ही जर ठेवायचे असेल तर तो दोन्ही ठेवू शकता. आणि इथं आपला ॲप ॲड करायचा. आता आपल्याकडे एक पण ॲप नाही आहे अवेलेबल, आणि आपण इथं डायरेक्टली जे ॲप्स ऑलरेडी लिस्टेड आहेत त्याची ॲपची प्रिव्ह्यू कसा दिसतो ते बघूया. ते आता मी जेप्टोचं सिलेक्ट केलं आहे. आणि त्या ॲपचं नेम, कॅम्पेन नेम, देन कंटिन्यू करायचं. देन आपलं लोकेशन वगैरे जसं आपण प्रत्येक ॲडला करतो. आता तुम्ही लोकेशन वगैरे ॲड करू शकता अजून. देन इथं लँग्वेजेस ऑल ठेवायचे असेल तर ऑल ठेवू शकता. आणि इथं आपली पॉलिसी वगैरे नाही काही. देन स्टार्ट डेट, एंड डेट. देन इथं डाटा वगैरे काय असेल, आपल्या ॲपच नाही तर त्या ॲपवरचा जो डाटा असेल, म्हणजे जे आधी युजर असतील त्यावरती अवेलेबल, त्यांना पण ॲपची ॲड दिसेल. तर आता आपल्याकडे डाटा वगैरे काही नाही. देन आपण नेक्स्ट करूया. बघा तिथं प्रॉपर ॲड आपल्याला क्रिएट करायची, हेडलाईन्स वगैरे ॲड करायचे. आता मी झेप्टोचा ॲप ॲड केला होता, त्यांचे जे रिलेटेड कीवर्ड्स वगैरे असतील तिथे ॲटोमॅटिकली आलेले आहेत. हे दिसते तुम्हाला इथं कीवर्ड्स ॲड होतील. येस सर. देन इथं डिस्क्रिप्शन आहे. देन इथं इमेजेस वगैरे पण इथून आपण ॲड करू शकतो. तर फ्री स्टॉकमधनं जर तुम्हाला काही इमेजेस हवे असतील त्या यूज करू शकता तुम्ही.
आणि इथं आपला हा आपण ॲडचा स्ट्रेंथ आहे हा अख्खा कंप्लीट व्हायला पाहिजे. आता इथं हाफच कंप्लीट आहे. आणि इथं इमेजेस आणि व्हिडिओज. आता आपल्याकडे एक पण व्हिडिओ किंवा इमेजेस अवेलेबल नाही. तर इथनं तुम्ही सर्च वगैरे पण करू शकता. सर्च ऑन यूट्यूब बघा, म्हणजे ॲपची ॲड तुमची यूट्यूबवरती पण दिसते. इथे दिसते तुम्हाला, डिस्प्लेवरती दिसते, सर्चवरती दिसते, यूट्यूबवरती, डिस्कवर आणि प्ले स्टोअरवरती. तर या पाचही प्लॅटफॉर्मवरती तुमची ॲप्सची ॲड दिसेल. त्यामुळे तुम्ही इथं व्हिडिओज वगैरे पण ॲड करू शकता. जे अनबॉक्सिंग वगैरे करतात, जे ब्लॉगर आहेत म्हणजे फूड ब्लॉगर आहेत, त्यांच्या ॲप्सच्या याच्यावर व्हिडिओजवरती तुम्ही ॲपची ॲड रन करू शकता. त्यांचे व्हिडिओज इथं फक्त सर्च करायचे किंवा जे ऑलरेडी आपण आता नेक्स्ट व्हिडिओ ॲडवरती ॲड केले होते बरोबर, तेच व्हिडिओ इथे दिसते तुम्हाला. तर आता मी 3-4 व्हिडिओज ॲड केलेले आहेत. अजून जर करायचे असेल तर तुम्हाला इथे सांगते अप टू 20 व्हिडिओज. कारण की गुगल काय करतं, एकाच व्हिडिओवरती तुमची ॲड दाखवत नाही, पण मल्टिपल व्हिडिओजवरती तुमची ॲड दाखवतं. त्यासाठी जेवढे बेटर होईल तेवढे आपण व्हिडिओज ॲड करू शकतो. असेच इमेजेस वगैरे पण ॲड करू शकतो, म्हणजे इमेजेस वगैरे पण शफल होत राहतात सारख्या, एकच इमेज सेट नसते. आणि आपला ॲडचा स्ट्रेंथ थोडासा इनकम्प्लीट आहे, फक्त अजून व्हिडिओज ॲड करायचे सांगते. नाव पूर्ण करूया आपण. किंवा इथनं पण डायरेक्टली सर्च करू शकतो. तर आपण आता 8-9 व्हिडिओज ॲड केलेले आहेत. तर आपल्याकडे एवढे अवेलेबल नाहीत. तर हा ॲडचा स्ट्रेंथ आहे ना पूर्ण कंप्लीट व्हायला पाहिजे, तर आपली ॲड बेटर विजिबल असेल. देन हे बघा, इथं आपला प्रिव्ह्यू आहे. जर तुम्ही ॲप्समध्ये पण कोणाचं प्रमोशन वगैरे करत असाल तर इथनं तुम्ही प्रमोशनचं ॲड करू शकता. त्यांचे सगळे डिटेल तुमच्याकडे हवे, ज्याचं प्रमोशन तुम्ही ॲपमध्ये पण करत असाल त्याचा पण इथं प्रिव्ह्यू दिसतो तुम्हाला. तर मॅपमध्ये दिसेल, सर्चवरती दिसेल आणि डिस्प्लेवरती दिसेल. हे बघा अशा टाईपमध्ये. आता आपण प्रमोशन वगैरे करत नाही. देन इथं आपण प्रिव्ह्यू चेक करूया ॲडचा. ऑल नेटवर्क म्हणजे आपण मल्टिपल इमेजेस ॲड केलं होतं. इथं दुसरं इमेज दिसते, इथं दुसरी दिसते, ते सारखे शफल होत राहतात. इथं व्हिडिओ दिसतोय आणि त्याच्यावरती काय दिसतंय, ॲपचं दिसतंय इन्स्टॉल ना म्हणून. देन इथं गुगलच्या सर्चवरती दिसतंय. आणि हे बघा डिस्कवरमध्ये. नंतर इथं 1 बाय 1 सगळ्या प्लॅटफॉर्मचा रिव्ह्यू तुम्ही चेक करू शकता. आता डिस्प्लेचं झालं. गुगल सर्च केल्यावरती कसं दिसेल, आणि यूट्यूबचे व्हिडिओज आहेत त्यावरती बघा स्किप म्हणून दिसतंय. इथं हे बघा, परत इथं वेगळी इमेज ॲड केली, प्रोमो कोडचं दिसतंय. इथं वेगळी आहे, इथं वेगळी आहे. देन इथं आपलं डिस्कवरमध्ये अशा टाईपमध्ये आपली ॲड दिसेल. जॉईन नाव ॲज अ डिलिव्हरी पार्टनर. देन आपलं प्ले स्टोअर.
प्ले स्टोअरवरती याच्यापर्यंत तुम्ही ॲड्स बघितल्या असतात. एक रिलेटेडमध्ये दिसते आणि एक इथं सर्चच्या ह्याच्यामध्ये दिसते. ओके, तर ॲपची ॲड क्लिअर आहे सर्वांना? येस सर. आणि इथनं तुम्ही पब्लिश करू शकता. बजेट वगैरे ॲड करायचं इथं. रिव्ह्यू वगैरे केल्यानंतर ना पब्लिश करायची. सर प्रॅक्टिससाठी कोणतंही ॲप घेऊ शकतो ना आपण, असं हो काही मॅम, कारण की कंपल्सरी नाही ना? आपण डायरेक्टली पब्लिश करत नाही. पब्लिश केल्यानंतर ते कॉपीराईटचं वगैरे इश्यू येतो. आपण फक्त प्रॅक्टिस करतो. ओके. ओके सर. ह्याचे स्क्रीनशॉट वगैरे आहे ना, तुम्ही सेव्ह करून ठेवा जा. कारण की तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला येस. जाचाल ना, त्यावेळेस पण तुम्हाला दाखवावं लागतं. हे केलेलं आहे, तर त्यांनी सांगितलं तुम्हाला क्रिएट करून दाखवा. तर तुम्हाला ते क्रिएट करून पण दाखवावं लागतं ॲड्स. ओके सर. ओके. आणि आपलं आता आणि सर मला अजून काय मॅम? आवाज ब्रेक होतो. हां, नाही बोला ठीक मॅम. आहे सर, हे कम्प्लीट मग विचारते मी. बोला मॅम, झालंय आता हे आपलं Google ॲड्सचं कंप्लीट झालं. काय बोलायचं तुम्ही करू शकता. ओके. ते बॅकलिंकच विचारायचं होतं. आपण ते बघा सर्च करतो ना बॅकलिंकसाठी, हो. म्हणजे सबमिट करण्यासाठी, तर ते म्हणजे कोणत्या साइट्सवरनं तुम्ही त्या साइट्स सर्च करता? जे आता आपण जे ॲक्टिव्हिटी करत असेल, म्हणजे आता आपण डायरेक्टरी सबमिशन करत असेल, तर ते डायरेक्टरीच्या सबमिशनवरती करायचं. असं की येस सर, मी 2-3 लिंकवर केलं, बट हां. आपण नंतर ते चेक करतो ना किती फॉलो, डू फॉलो आहे की नो फॉलो, डी-ए-पी आहे. तर ते मला आलंच नाही. हां. हे बघा. हे डी-ए-पी चेकर म्हणून वेबसाईट आहे ना, ह्याच्यावरती प्रत्येक वेळेस चेक ते नाही करायचं. सर, आता बघा हे बघा ही वाली वेबसाईट. पेड ते माहिती ते आज झालं. बट नाही का आपण लिंक सबमिट करतो आणि त्यानंतर पेज सोर्स वर जाऊन ती लिंक चेक करतो, नो फॉलो आहे की डू फॉलो. हो, हो. हा, ते नाही जमलं. ते कसं चेक करायचं ते नाही जमलं का? हा सर. आणि ओके. मी 1-2 लिंक वर सबमिट केलं, हो. बट तिथे डायरेक्ट लास्ट मेसेज आला की थँक फॉर सबमिशन, आणि ती URL मी चेक केली ना, तर ते म्हणजे त्याचं तर काही सोर्सच येत नाही. ओके. तुम्ही आता सबमिशनचं वगैरे मेसेज आला ना, ही जी URL भेटते तुम्हाला बरोबर. आता हे एक्झाम्पल समजा तुम्ही, ही URL हा. कॉपी करायची. देन इनकॉग्निटो विंडोमध्ये जायचं. तिथं ते पेस्ट करून चेक करायचे आहे की नाही विजिबल. येस सर, ते ओके. केलं, बट फक्त थँक यूचा मेसेज येतो. आणि ओके. मग आपण आता हे असं ओपन केलं ना या दुसऱ्या विंडोवर, तर हो. काहीच ओपन होत काय-काय वेळेस ते ओपन होत नाही. काय-काय वेळेस ते तुम्हाला सांगतात की लॉग इन करा. देन ते दिसू नाही. शकतं. आणि तिथे ना काही लिंकला डायरेक्ट दिलंय की ही डू फॉलोच आहे. मग तिथे ती म्हणजे डू फॉलोच असते, कन्फर्म असतं ना ते? कन्फर्म कसं चेक करायचं मॅम? जर तुम्हाला इनकॉग्निटो विंडोमध्ये ते बॅकलिंक दिसली नाही बरोबर, हा. तर तोच पेजचा व्ह्यू पेज सोर्स करायचा. हे बघा. आता समजा ही तुमची बॅकलिंक नाही आणि त्याच पेजवरती तुम्ही व्ह्यू पेज सोर्स केला. देन इथं कंट्रोल F प्रेस करून सर्च करायचं डू फॉलो की नो फॉलो. नो फॉलो सर्च करायचं ओके. म्हणजे ओके. अशा टाईपमध्ये तुम्हाला ते दिसून जाईल. जर तो इनकॉग्निटो येस सर. विंडोमध्ये ओपन नाही झालं, तर त्याच टॅबमध्ये ओपन करायचं. म्हणजे आता हे बॅकलिंकचा तुमचा पेज असेल सबमिट केल्यानंतर, याचा व्ह्यू पेज हा सोर्स हा. करायचा आणि ते सर्च करायचं. ओके. ओके, म्हणजे तिथेच ओपन केलं तरी चालतं ना? हो, पण काय-काय वेळेस तुम्ही इनकॉग्निटो विंडोमध्ये काय असतं, आपण कुठं लॉग इन नसतो बरोबर, ह्या विंडोमध्ये. येस सर. तर इथं तुम्हाला कन्फर्म येस. मेसेज भेटून जातो, की हे तुमची बॅकलिंक सबमिशन झालेली आहे. ती डू फॉलो असेल की नो ओके. फॉलो असेल ते आपण नंतर चेक करतो. पण इथं ओके. कन्फर्मेशन तुम्हाला लगेच भेटून जातं. आता ह्या टॅबवरती ओके. काय आहे, आपल्या रेग्युलर टॅबवरती काय असतं, आपण सगळ्यामध्ये लॉग इन असतो. तर आता मी येस सर. ही URL इथं कॉपी करून पेस्ट केली तर ती तिथं विजिबल असेल. काय-काय वेळेस ते इनकॉग्निटो विंडोमध्ये होत नाही ओपन. तर त्यावेळेस मग तुम्ही चेक करू शकता बॅकलिंक टाईपवर. ओके. ओके. देन आपलं Google आणि ॲड्स सर कंप्लीट झालेत. हो, बोला. लिंक लिंक आपण बघतो, म्हणजे आता समजा सर्च इंजिन हो, सबमिशन करायचंय, हो. तर ती लिंक कुठे असते, म्हणजे कुठे भेटतात त्या लिंक्स? मला एकदा दाखवा ना. आता बघा. आता इथं आपण सर्च केलं फ्री सर्च इंजिन सबमिशन साइट लिस्ट बरोबर. आणि ह्या ज्या वेबसाईट आहेत प्रत्येक, या प्रत्येक वेबसाईटवरून आपण फाइंड करू शकतो.
ओके. ज्या आता स्टार्टिंगला तर तुम्ही जास्त तर .comsवाले वेबसाईट ज्या असतात ना, त्या चेक करत जा. नंतरनं तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे भेटला, नंतरनं तुम्ही असे सबमिट वगैरे परत .in, .html अशा ओके. साईटवरती चेक करू शकता. देन ही काय साईट काय अख्खी चेक केली तुम्ही बरोबर? येस सर, असंच चेक केलं असं मी. चेक केलं, देन इथं पेजेस पण असतात म्हणजे ह्या प्रत्येक पेजेसवरनं तुम्ही चेक करू शकता. देन इथं परत बॅक यायचं, परत ही वाली साईट ओपन करायची. म्हणजे ह्यातले जर आपण फाइंड केलं बरोबर, न्यू ट्रॅफिकवाले मधनं फाइंड केलं, देन फ्री सर्चमधनं येस. करायचं, देन परत इथं दुसऱ्या ह्यातनं करायचे. आणि काय काय ह्याच्यावर लॉग इन करावं लागतं, तर हो मग मॅम. आपल्या आयडीने केलं चालतं ना? हो तसं चालेल, पण आता पुढे जाऊन तुम्ही जॉब वगैरे करता ना, तर तुमच्याकडे त्यांचा ईमेल वगैरे असतो. ओके सर, म्हणजे ज्यांचा बिझनेस आहे त्यांच्याच ह्याच्यावरनं लॉग इन हो, करायचं ना? जास्त तर त्यांच्या ह्याच्यावरूनच करायचं जरी फ्रीलान्सिंगचं वगैरे जर तुम्हाला टाइम जॉब आला म्हणजे वर्क आलं, येस. तर त्यावेळेस त्यांच्याकडनं ॲक्सेस मागून घ्यायचा. ओके सर, ओके. आणि आता आपलं गुगल ॲड्स कंप्लीट झालेले आहे. इथं आपण आता रेझ्युमे बिल्डिंग करायचं बरोबर. उद्या आपली बॅच कंप्लीट होईल, दिवाळीची बॅच. ओके सर. सर मग फ्रीलान्सिंगचे ते अकाउंट वगैरे सांगाल ना, हो अपवर्क हो, आणि ते त्याच्यावर? उद्या सांगणार आहे मॅम. उद्या आहे आपली ओके मीटिंग. सर. नाही तर कॅनवावरती तुम्ही ओके सर. सी व्ही वगैरे क्रिएट करून घ्या आणि मला शेअर करा. जर त्यामध्ये काही चेंजेस वगैरे करायचे असतील तर मी तुम्हाला सांगून देईल ते. ओके. इथं ओके सर, ठीक सी आहे. व्ही फॉर फ्रेशर वगैरे केलं किंवा डिजिटल मार्केटिंग अशा टाईपमध्ये तुम्ही सर्च करू शकता. या. तर जे बेटर तुम्हाला डिझाईन वगैरे वाटते त्या टाईपमधनं तुम्ही यूज करू शकता. ओके सर. ओपन करायचे फक्त ते टेम्पलेट. ते एडिट वगैरे कसं करायचं हे तर माहिती आहे तुम्हाला. देन इथं तुमचा फोटो वगैरे ॲड करायचा असेल तर फोटो करू शकता. फॉन्ट वगैरे जरा प्रॉपर यूज करायचा प्रोफेशनल टाईपमध्ये. जास्त वेगळे फॉन्ट्स वगैरे ॲड करायचे नाहीत. देन इथं तुमची एज्युकेशन डिटेल्स ॲड करायची सगळी. एक्सपिरियन्स जर तुम्ही याआधी काही जॉब वगैरे केला असेल, कुठला पण जॉब असू द्या, तर हे तुम्ही ॲड करू शकता. तिथं काय जॉबला होता तुम्ही, म्हणजे तुमचे पोझिशन काय होतं त्या जॉबमध्ये, परत किती इयर्स केला, अशा टाईपमध्ये ॲड करू शकता. अँड एज्युकेशन्स वगैरे डिटेल्स टाकायची सगळी, डिग्रीची वगैरे, 11th 10th 12thची. देन इथं आपले ज्या ज्या डिजिटल मार्केटिंग्समध्ये स्किल्स आहेत बरोबर, SEO असेल, सोशल मीडिया मार्केटिंग असेल, सर्च इंजिन मार्केटिंग, परत गुगल ॲड्स, फेसबुक ॲड्स, अशा टाईप्समध्ये तुम्ही ते ॲड करू शकता सगळे. नाही इथं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे, आता हे दुसरं फॉर्मॅट आहे. अशा कुठल्या पण फॉर्मॅटमधून तुम्ही क्रिएट करू शकता जे तुम्हाला बेटर वाटेल तो. हे बघा. तर हे प्रोफेशनल टाईपमध्ये दिसतंय. इथं अबाउट मीमध्ये तुमचं काय प्रोफाईल वगैरे असेल ते ॲड करू शकता. देन कॉन्टॅक्ट आहे, तुमचं फोन नंबर, ईमेल आय डी, ॲड्रेस द्यायचा. देन स्किल्स, वेबसाईट डिझायनिंग वगैरे टाकू शकता, ग्राफिक्स डिझायनिंग, SEO, केनवा डिझायनिंग, मार्केटिंगमध्ये. परत लँग्वेजेस टाकायचे, हिंदी, इंग्लिश, मराठी, अजून काही येत असेल ते टाकू शकता. एज्युकेशन डिटेल्स, एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स, नाही तर हे स्किप करायचं. एक तुम्हाला रेझ्युमे दाखवतो मी, त्या टाईपमध्ये तुम्ही क्रिएट करू शकता. हे बघा, हा एक डिजिटल मार्केटिंगचाच ह्याचं रेझ्युमे आहे. त्यांनी इथं अबाउट मी टाकलं, आय एम अ स्किल डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट, सोशल मीडिया मार्केटर, कॅनवा डिझाईन अँड कंटेंट रायटर, अशा टाईपमध्ये तुम्ही इथं ॲड करू शकता. नाही तर तुमच्या हॉबीज वगैरे जर ॲड करायचे असतील ते ॲड करू शकता. नाही तर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स. इथं एक्सपिरियन्स टाकला आहे. इथं स्किल्स म्हणजे जे आता आपण डिजिटल मार्केटिंगमध्ये कव्हर केलेले आहेत, ज्या तुम्हाला बेटर येतात असतील त्या टाकायच्या. तर तुम्हाला आता वेबसाईट डिझायनिंग जमत नसेल तर तिथं टाकून उपयोग नाही, कारण की ज्या तुम्ही सी व्हीवरती मेन्शन करता ते तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये 100% विचारलं जातं. आता डिजिटल मार्केटिंगमध्ये वेगळे वेगळे टूल्स म्हणजे स्किल्स वगैरे आहेत, टॉपिक्स वेगळे वेगळे आहेत. तर जे तुम्हाला बेटर येत असेल तेच ॲड करायचं. तर बघा, सर्च इंजिन मार्केटिंग टाकलं त्यांनी, कॅनवा, गुगल ॲड्स, ईमेल मार्केटिंग आणि कंटेंट मार्केटिंग.
ह्यातनं जर तुम्हाला अजून दुसरं काही येत असेल, वेबसाईट डिझायनिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट अशा टाईपमध्ये ॲड करू शकता. देन इथं एज्युकेशन डिटेल्स, इथं आता फोटो वगैरे तुम्ही ॲड करू शकता तुमचा. तर सी व्ही क्रिएट करता येईल ना सर्वांना? स्वाती मॅम, शीतल मॅम. हो सर, येईल. ओके, तर तुम्ही शेअर करा ग्रुपवरती नाही केलं तरी मला पर्सनलला शेअर करा. काय चेंजेस वगैरे असेल तर मी तुम्हाला सांगणार. ओके. ओके सर, ठीक आहे. ओके, तर इथं आपण एंड करूया. उद्या टायमिंगला जॉईन करा. उद्या फ्रीलान्सिंग आणि गुगलचे सर्टिफिकेट वगैरे असतात ना, त्याचा टॉपिक आहे. ओके. आणि सर तू अक्षय कुंभार म्हणून आहे, हो, तो पर्सनली मेसेज करतो की मला इकडचे जे म्हणजे रेकॉर्डेड सेशन आहे ना आता झालेले हो. ते सेंड करा. इथले आत्ताच्या बॅचचे का? हा. ओके मॅम, मी त्याला बोलून घेतो. ते अजून एका जणाला पण मेसेज करत होता. त्याला तुम्ही ब्लॉक केलं तरी चालेल मग, काही इश्यू नाही तसं. हो सर, केलं. हो हो, चालेल मॅम, मी सांगतो त्याला. थँक्यू सर. ओके मॅम, वेलकम. ओके, तिथं आपण एंड करूया. उद्या टायमिंगला जॉईन बसा. ओके सर, ओके. ओके, बाय.